सुजलाम सुफलाम अशा आपल्या भारत देशाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्यातील खारेपटण या गावचा इतिहास या चलचित्रफितीद्वारे आपल्यासमोर मांडत आहोत. निसर्गसंपन्न महाराष्ट्राचे आगळेवेगळे रूप पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. कोकण भूमीतील जगासाठी काहीसे अज्ञात पण एकेकाळी व्यापारी व राजकीय दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे खारेपटण गाव. प्राचीन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटण खाडीत शिरत व तेथून खारेपटण गावापर्यंत येत. इथे जहाजातून माल उतरवून तो बावडा किंवा फोंडा घाटामार्गे देशावर पाठवला जात असे. यात प्रामुख्याने मासळी, मीठ व मंगलोरी कौलांचा व्यापार मोठ्या प्रमाणात केला जात असे. आजही जवळपास 40 ते 45 गाव या खारेपटण बाजारपेठेवर अवलंबून आहेत. आता वळूया खारेपटण गावच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक नोंदींकडे. शिलाहारकालीन इतिहास. खारेपटण गावच्या इतिहासाच्या संदर्भात शिलाहारकालीन 2 ताम्रपट आपल्याला पाहावयास मिळतात. पैकी पहिला ताम्रपट शिलाहार मांडलिक रट्टराज याने दिलेल्या देणग्या व राष्ट्रकूट राजाची वंशावळ असलेला इसवी सन 1008 सालचा एक ताम्रपट आहे. दुसरा ताम्रपट शिलाहार राजा अनंतपाल याने दुर्गश्रेष्ठीचा पुत्र भाबणश्रेष्ठी व धर्मश्रेष्ठी यांना निर्यात करात सूट दिल्याचा इसवी सन 1017 सालचा दुसरा ताम्रपट आढळतो. 8व्या शतकात राष्ट्रकूट नृपती पहिला कृष्ण याने दक्षिण कोकण जिंकून तेथे शिलाहार वंशीय सणफुल्ल याची प्रशासक म्हणून नेमणूक केली. 8व्या शतकापासून 11व्या शतकांपर्यंत शिलाहार घराण्याच्या 11 पिढ्या या प्रदेशावर राज्य करत होत्या. प्रथम त्यांची राजधानी चंद्रपूर म्हणजेच गोव्यातील चांदोर इथे होती. संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्य हा भाग दक्षिण कोकण म्हणून ओळखला जात असून शिलाहारांच्या ताब्यात होता. राजधानी चंद्रपुरावर शत्रूचे आक्रमण झाल्याने व प्रशासकीय सोयीसाठी वलीपट्टनम बलीपट्टण अर्थात अपभ्रंश होत होत आजचे खारेपटण येथे किल्ले राजधानी स्थापन केली गेली. सणफुल्लचा मुलगा धम्मियर याने खारेपटण किल्ला बांधला. इसवी सन 785 ते 820 या काळात किल्ल्याचे बांधकाम झाल्याची नोंद आहे. या किल्ल्याला शिलाहार, आदिलशाही, मराठे व नंतर इंग्रजांनी ताब्यात घेतल्याच्या नोंदी इतिहासात सापडतात. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी उंचावर वसलेल्या या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने खंदक, डोंगर तर एका बाजूने वाघोटण खाडी अर्थात शुक नदीचे संरक्षण आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले दुर्गादेवीचे मंदिर आहे. या किल्ल्यावर मंदिराच्या बाजूला एक भुयारी विहीर असून त्याचे दुसरे टोक नदीवरील घोडेपातर या जेटीच्या बाजूला असावे असा तर्क आहे. मात्र कालोखात ते कदाचित नष्ट झाले असावे. याशिवाय किल्ल्याला लागून सुळाचा दगड, उद्ध्वस्त समाध्या, ढाण्याचा दगड, उद्ध्वस्त वास्तूंचे चौथरे पाहावयास मिळतात. शिवराय जेव्हा प्रतापगड, वाई, सातारा, कोल्हापूर भागात आदिलशाही प्रांत जिंकत होते त्यावेळी त्यांचे सरदार मोरोपंत, तानाजी, रामाजी, दोरोजी हे कोकणात स्वराज्य विस्तार करत होते. दाभोळचा सुभेदार मोहम्मद शेरीफ हा अफजलखानाची 3 मोठी व्यापारी गलबते घेऊन सोबत अफजलखानाचा मुलगा फाजलखानास घेऊन राजापूरला घाबरून पळाला. तिथे त्याने ती जहाजे राजापूरचा आदिलशाही सरदार अब्दुल करीम याच्या ताब्यात दिली. 12 जानेवारी 1660 रोजी शिवरायांचे 500 मावळे राजापूरला तर 200 मावळे जैतापूरला पोचले. मराठा मावळे आपला पाठलाग करत आहेत हे कळल्यावर अब्दुल करीम, मोहम्मद शरीफ व इतरांनी 2 जहाजांसह वेंगुर्ला बंदरात पळ काढला. 3 जहाजांपैकी एक जहाज इंग्रजांनी त्यांना येणाऱ्या रकमेची परतफेड होईपर्यंत ताब्यात ठेवून घेतले होते. इंग्रजांनी ही जहाजे ताब्यात दिली नाहीत व जैतापुरात मराठी सैन्यास अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शत्रूस मदत केल्याचा राग येऊन मराठा मावळ्यांनी इंग्रजांकडून राजापूर ताब्यात घेतले. 15 जानेवारी 1660 रोजी जहाज ताब्यात न दिल्याचा राग म्हणून इंग्रज अधिकारी फिलिप गिफर्ड याला राजापुरातून अटक करून
खारेपटणच्या किल्ल्यातील अंधार कोठडीत बंदी बनवले. खारेपटण जिंकून दोरोजी रांगणागड जिंकणाऱ्या तुकडीस जाऊन मिळाले. पुढे 20 फेब्रुवारी 1660 रोजी खारेपटण किल्ल्यासहित खारेपटण व आजूबाजूच्या प्रांतांची पूर्णपणे स्वराज्यात आल्यावर व्यवस्था लावून दिली गेली. गिफर्टच्या अटकेच्या साधारण 1 महिन्यानंतर म्हणजेच 20 फेब्रुवारी 1660च्या आसपास अनाजीपंत सोरणीस यांनी पन्हाळगडावरून येऊन वाटाघाटी केल्यानंतर गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्यास सोडण्यात आले. मात्र हा गिफर्ड नंतर पन्हाळगडाचा वेढा तोडण्यासाठी सिद्धी-जोहरला जाऊन मिळाला व त्याने शिवरायांनी जीवदान दिल्यानंतरही कृतघ्नपणा केल्याचे दिसून येते. शिवाजी महाराजांनंतर कोकणातील इतर किल्ल्यांप्रमाणेच या किल्ल्याचा ताबा कान्होजीकडे व तुळाजी आंग्रे यांच्याकडे गेला. इसवी सन 18 डिसेंबर 1755 रोजी पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी या किल्ल्यावर हल्ला करून तो जिंकून घेतला. इसवी सन 1850 मराठे व इंग्रज यांच्यात घनघोर युद्ध झाले. यात हा किल्ला तोफगोळ्यांच्या माऱ्याने उद्ध्वस्त झाला व इंग्रजांच्या ताब्यात गेला. आज या किल्ल्याची ढासळलेली तटबंदी व एक बालेकिल्ल्याचा बुरुज शिल्लक आहे, तर 2 बुरुजांचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. 1850 साली या किल्ल्याच्या तटबंदीचे व बुरुजाचे घडीव दगड नेऊन घोडेपातर येथे गलबतांसाठी जेटी बांधण्यात आल्याची नोंद आहे. प्राचीन बंदरांचे व राजधानीचे रक्षण करण्यासाठी बांधलेल्या जवळपास 1200 वर्षे जुन्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या ह्या किल्ल्याचे जतन व संवर्धन करून खारेपटणच्या पर्यटनाला एक नवीन ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याची गरज आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर समृद्ध अशा शुक नदीच्या तीरावर वसलेले हे खारेपटण गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. शासकीय आकडेवारीनुसार 4086 तर बाहेरून कामानिमित्त वास्तव्य करणारे भाडेकरू धरून सुमारे 6500 लोकसंख्या असणारे हे गाव. बहुसंख्य हिंदू असणाऱ्या या गावात मुस्लिम, जैन, बौद्ध असे सर्व धर्मीय लोक कोणत्याही भांडणतंट्याविना गुण्यागोविंदाने राहतात. गावात एकूण 17 वाडे आहेत. खारेपटण, शिवाजीपेठ, बंदरगाव, काझिर्डे व संभाजीनगर अशा 5 महसुली गावांचा यात समावेश होतो. गावात एक जिल्हा बँक व 2 राष्ट्रीयकृत बँका आहेत. एक विविध कार्यकारी सोसायटी व एक पतपेढी आहे. गावात ब्रिटिशकालीन पोस्ट ऑफिस व शासकीय विश्रामगृह आहे. 10 मे 1941 साली खारेपटण गावात ग्रामपंचायत स्थापन झाली. आज या ग्रामपंचायतमार्फत सतत नवनवीन व लोककल्याणकारी उपक्रम राबवले जात आहेत. 1953 साली खारेपटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे खारेपटण हायस्कूल स्थापन झाले. आज रोजी गावात 6 अंगणवाड्या व 6 प्राथमिक शाळा आहेत. तर नर्सरी ते सिनियर कॉलेज असे शिक्षण देणारे खारेपटण हायस्कूल, ज्युनियर व सिनियर कॉलेज जवळपास 2000 विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहे. 1 ऑगस्ट 1860 साली स्थापन झालेली ब्रिटिशकालीन केंद्र शाळा आज जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची शाळा असून मॉडेल स्कूलचा दर्जा मिळवत नवनवीन उपक्रम राबवित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपटण हे सिंधुदुर्गसोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 40 ते 45 गावातील रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ब्रिटिशकालीन पोलीस चौकी गावच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. 72 खेड्यांचा राजा मानल्या जाणाऱ्या श्री कालभैरव या ग्रामदेवतेसह सुमारे 20-22 हिंदू मंदिरे, 2 मशिदी, 2 जैन मंदिरे तसेच एक बौद्ध विहार अशी विविध धर्मीय प्रार्थनास्थळे गावाच्या सौंदर्यात भर टाकत आहेत. पैकी येथील कपिलेश्वर मंदिरात असणारी दुर्मिळ व प्राचीन सूर्यनारायण मूर्ती म्हणजे गावचे भूषणच आहे. प्रत्येक मंदिराबाहेर असणारे शिलालेख, वीरगळ व सतीगळ तसेच किल्ल्याजवळील डोंगरात मोठ्या संख्येने असणाऱ्या कबरी व समाध्या गावच्या युद्ध निपुणतेची व समृद्ध इतिहासाची प्रतीकं आहेत. छत्रपती शिवराय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज या महापुरुषांचा पदस्पर्श लाभून इथली माती पवित्र झाली आहे.
शुक नदीवरील जवळजवळ 100 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन खारेपाटण पुलाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांना घट्ट जोडून ठेवले आहे. असे हे निसर्ग समृद्ध खारेपाटण गाव आज तालुका होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असताना आपण सर्व खारेपाटणकरांनी जुन्या इतिहासाच्या पानांची भविष्याच्या सोनेरी पानांसोबत सांगड घालून गावाला अजून समृद्ध बनवायचे आहे आणि जगाला हेवा वाटेल असे आदर्श गाव बनवायचे आहे.